आपण या ठिकाणी पाहत आहात पिंपळगाव जोगा सांगनोरे कोलेवाडी खिरेश्वर या रस्त्यावर आपण सांगनोरे ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये या ठिकाणी पाहत आहात की हा रस्ता शासकीय रस्ता असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सध्या ताब्यात आहे. पूर्वी हा रस्ता जिल्हा परिषदच्या मालकीचा होता. मध्यंतरी 10 किलोमीटरच्या लांबीपेक्षा जास्त असणाऱ्या लांबीचे रस्ते शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केले आणि ते वर्ग करत असताना आपल्या तालुक्याचे माजी आमदार माननीय अतुल शेठ बेनके साहेब यांच्या माध्यमातून ह्या रस्त्याला 14 कोटी रुपयाचा निधी मिळून जवळजवळ 6 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि 6 वर्ष पूर्ण होऊनसुद्धा त्यानंतर या रस्त्याचं काम जैसे ते परिस्थिती आहे. आता आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार माननीय शरददादा सोनवणे यांना या निमित्तानं मी कळकळीची विनंती करतो की आपण कोणत्याही परिस्थितीत पिंपळगाव जोगा सांगनोरे कोलेवाडी आणि खिरेश्वर हा जवळजवळ 11 किलोमीटर लांबीचा रस्ता आहे आणि त्या रस्त्याची अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. अगोदरच ह्या लोकांच्या सर्व जमिनी धरणामध्ये गेलेल्या आहेत आणि धरणामध्ये जमिनी जाऊन ज्या काय आता थोड्याफार जमिनी शिल्लक आहेत त्या जमिनींच्या आपल्याला त्या जमिनीच्या माध्यमातून ते लोक उदरनिर्वाह करत असतात आणि बनकर फाटा या ठिकाणी रोजंदारीनं या ठिकाणी त्या लोकांना जाण्या येण्यासाठी रस्त्याची खूप गरज असते आणि असं असताना हा रस्ता आता सध्याची परिस्थिती जर पाहिली लगत कोणीतरी जो एक माणसाचा बंगला आहे आणि त्या शेतकऱ्याने किंवा त्या वास्तूच्या मालकाने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून या रस्त्याला जागा या ठिकाणी शिल्लक ठेवलेली नाही. तर ह्या निमित्तानं आपल्या तालुक्याचे तहसीलदारांना मी नम्र निवेदन करतो की आपण तातडीनं या ठिकाणी भेट द्यावी आणि जे रस्त्यावर अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण आपण तात्काळ या ठिकाणी हटवावं अशा पद्धतीची विनंती करतो. आणि जर आपण ते केलं नाही तर हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होईल अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यामध्ये इरिगेशनचे अधिकारी असतील त्याचप्रमाणे महसूल विभागाचे अधिकारी असतील यांनी तातडीनं या ठिकाणी भेट देऊन जे रस्त्यावर अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण लवकरात लवकर दूर करून या लोकांची जी पुढील काही दिवसाची गैरसोय होणार आहे ती दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. त्याचप्रमाणे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांनी यामध्ये लक्ष घालून तातडीनं हा प्रश्न सोडवावा अशी या निमित्तानं नम्रतेची विनंती करतो.